लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे जीवा आणि नंदिनीला दाखवलंय. तर आता इथे जीवा जात असतो रागाने. तर आता नंदिनी त्याचा हात पकडते जीवा म्हणून. तर आता इथे जीवा म्हणतो, बस नंदिनी, मी तुला आणखीन त्रासात नाही बघू शकत असं म्हणतो जीवा. मी आत्ता काव्याला खरं काय ते सांगणार असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी खूप घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यात अश्रू सुद्धा असतात. जीवा असं म्हणून ती जोरात ओरडते, मात्र जीवा तिथून चिडून निघून गेलेला असतो. तर अडगळीच्या खोलीमध्ये जिथे पाळणा ठेवलेला असतो जीवाने, तिथेच काव्या बसलेली असते आणि तिथे जीवा आलेला असतो. तर आता काव्या म्हणते, जीवा, ह्या पाळण्यात किती गोड दिसतील ना रे, 2 बाळं असं म्हणते ती. तर आता इथे जीवा म्हणतो, एकच बाळ असेल तर असं म्हणतो तो. तर आता काव्याला एकदमच धक्का बसलेला दाखवले आणि जीवाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तर 18 आणि 19 मेच्या दरम्यान हे दाखवणार आहेत बघा प्रेक्षक हो, मेन एपिसोडमध्ये. तर बघायला अजिबात विसरू नका. 18 आणि 19 मेच्या वेळेला हे सगळं येणार आहे मेन एपिसोडमध्ये. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे असं दाखवण्यात येत आहे, की आता नंदिनीने हे सत्य लपून ठेवलेलं असतं सगळ्यांपासून, की तिचं मॅसकॅरेज झालंय म्हणून. तर आता त्याचा त्रास तिला खूप जास्त होत असतो. तर आता जीवाला ते असहाय्य होतं आणि म्हणून तो डिसिजन घेतो, की आता तो जाऊन काव्याला हे सत्य सांगणार म्हणून. तर आता नंदिनी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न करते. ती त्याला म्हणत असते, थांबा, थांबा जीवा असं म्हणत असते ती. मात्र जीवा म्हणतो, मला तुला अजून एवढा जास्त त्रास करून घेताना बघवत नाहीये. मी जाऊन सगळं खरं खरं सांगणार आता काव्याला असं म्हणतो तो. आणि खूप चिडलेलं दाखवलंय जीवाला. तर आता इथे जीवा तिथून तडक निघतो चिडत आणि नंदिनी मात्र जीवा जीवा म्हणतच राहते. तर आता तो जीवा सगळीकडे शोधतो कुठे आहे काव्या म्हणून. तर आता इथे काव्या त्याला दिसते, मात्र अडगळीच्या खोलीत जिथे जीवानी तो पाळणा ठेवलेला असतो, जो त्याने आणलेला असतो आणि त्याला मानिनीने सांगितलेलं असतं ना, की पाळणा ठेव जा म्हणून अडगळीच्या खोलीत, तर तो ठेवलेला असतो. तर तिथे असते आता इथे काव्या. तर आता जीवा बघतो तिला. तर आता इथे काव्या म्हणत बसलेली असते काय काय त्या पाळण्यासोबत. तर आता ती जीवाला बघते आणि म्हणते, आता या पाळण्यामध्ये लवकरच 2 बाळं येणार म्हणून. तर आता जीवा म्हणतो, 2 नाही 1. तर आता इथे काव्याला खूप मोठा धक्का बसतो. 1 का म्हटला तो म्हणून. तर आता इथे प्रोमो बघा प्रेक्षक इथे संपलाय आणि 18 ते 19 मेच्या वेळेला बघा म्हणून सांगितलंय मेन एपिसोडमध्ये. तर आता इथे ह्याचं कॅप्शन लिहिलेलं आहे, की काव्यासमोर येणार का जीवानंदिनीच्या बाळाचं सत्य, असं आहे बघा प्रेक्षक हो. तर 18 आणि 19 मेच्या दरम्यान हे येणार आहे आणि काय दाखवणार आहे ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे ओरिजिनल सिरीजमध्ये हे असं काही दाखवलंच नव्हतं. हे खूप वेगळं आहे. कारण ओरिजिनल सीरीज सुद्धा लवकर संपली होती. तर ही सिरियलला ऑलरेडी 2 वर्ष झालेली आहेत. तर आता त्यांना काय दाखवावं हे समजत नसेल, तर त्यामुळे असं काहीतरी दाखवत असतील. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतात आजकालचे एपिसोड बघून? म्हणजे तुम्हाला लग्नात होईलच प्रेम आवडतंय का? म्हणजे आज जो जो ट्रॅक चालू आहे मुलांचा, बाळांचा, तो तुम्हाला आवडत आहे का? हे कमेंट करून नक्की सांगा. मला हा ट्रॅक अजिबात आवडत नाही प्रेक्षक हो. कुणाचं तरी मूल जातंय, मग इथे काहीतरी कुणाला टेन्शन येतंय, तर काव्याला सगळेजण एवढं पॅम्पर करतायत, एवढं पॅम्पर करतायत ती प्रेग्नंट आहे म्हणून. मात्र नंदिनीचा कोणीच काहीच विचार केला नव्हता. तर प्रेक्षक हो, तुम्हाला पण खूप वाईट वाटतं का नंदिनीला असं बघून? कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप वाईट वाटतं, कारण तिचा कोणीच काही विचार करत नाही. काव्या तर तिच्या मदतीला कधीच आली नाही आजपर्यंत बघा प्रेक्षक हो. आणि काव्याचे लाड पहिल्या दिवसापासून करतायत देशमुख मंडळी. मात्र नंदिनीला तर एकदम ग्रांटेडच घेतलेलं आहे त्यांनी. काव्याकडून काहीच अपेक्षा नसतात त्यांच्या आणि नुसता अभ्यास कर म्हणत असतात आणि मात्र सगळ्या अपेक्षा आता नंदिनीकडूनच असतात त्यांच्या. तर बघून खरंच खूप वाईट वाटत असतं, कारण आता बाहेरची लोकं सुद्धा तशीच आणि सासरची पण तशीच. त्यामुळे नंदिनीला कोणीच नसतं, मात्र जीवा एकच असतो. आणि आता इथे जीवाला पण ती घेण्याचा खूप प्रयत्न केलेली असते खरं तर काव्या. स्टार्टिंगला बघा तुम्ही प्रेक्षक हो. मात्र आता इथे एक गोष्ट चांगली झालेली आहे, की जीवा जाऊन सांगतो आता इथे काव्याला. कारण आता इथे नंदिनी तिचं मिसकॅरेज होईल म्हणून किती दिवस लपून ठेवणार होती हे सत्य, काय माहीत बघा प्रेक्षक हो. आणि किती त्रास करून घेणार होती या काव्यामुळे. खरंच खूप अति झालंय नंदिनीचं. त्या दिवशी जर दुरा दिला नसता तर काय माहीत बाळ वाचलंही असतं नंदिनीचं. मात्र तिलाच मस्ती होती आणि आपल्या बाळाचा विचार न करता काव्याचा विचार केला तिने. तर आता इथे काव्याची प्रेग्नन्सी पण ऑलरेडीच खूप कठीण आहे म्हणून सांगितलेले आहेत त्या डॉक्टर. तर आता बघावं लागेल कसं काय होईल ते. तर आता इथे खूप वाईट वाटतंय बघा प्रेक्षक हो, की नंदिनी कधीच आई होऊ शकणार नाही असं म्हणून डॉक्टर सांगते ना. तर त्यामुळे खरंच खूप वाईट वाटायला लागले आहे. पण काय करणार? सीरियलमध्ये असंच काहीतरी असतं, मेन लीडसोबत असंच काहीतरी होत असतं. मात्र काव्या ह्याच्यामध्ये कसं आहे बघा प्रेक्षक हो, दुसऱ्या सीरियलमध्ये पण खूप वाईट-वाईट गोष्टी होतात आता मेन लीड्स बरोबर. खरं ह्या सीरियलमध्ये असं आहे, की कंपॅरिझन होतं ना नंदिनी आणि काव्यामध्ये, कारण दोघी लीड आहेत. आणि असं बघायला गेलं तर काव्याच्या बाबतीत सगळं चांगलं झालेलं दाखवलंय आणि नंदिनीच्या बाबतीत सगळं वाईटच झालेलं दाखवलंय प्रेक्षक हो. त्यामुळे बघायला थोडं वाईट वाटतं. कारण आता इथे नंदिनीचं काही चांगलं कधीच दाखवत नाही. तिलाच सगळा त्रास झालेला दाखवतात आणि काव्याचा मात्र
मात्र एकदम हॅपनिंग वगैरे सगळं दाखवतात. तर त्यामुळे थोडी चिडचिड होते, त्रास होतोय सीरियल बघताना. तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का, की काव्याच्या बाबतीत सगळं चांगलं दाखवतात आणि नंदिनीच्या बाबतीत खरंच खूप वाईट दाखवतात? आणि नंदिनीला कायमच असं दाखवलंय म्हणजे तिचं लग्न, मग त्या दिवशी कसं तिला किडनॅप केलेलं जातं, मग कसं काव्याचं लग्न होतं पार्थसोबत आणि मग त्याच्यानंतर तिला डिव्होर्स द्यायचं असतं काव्याला, मात्र डिव्होर्स देत नाही पार्थ आणि कसं तो तिच्याबरोबरच लागतो. म्हणजे पार्थ तर विसरूनच जातो नंदिनीला आणि काव्या, काव्या, काव्या करत बसतो. खरंच खूप वाईट वाटलं त्यावेळेला नंदिनीसाठी. नंदिनीने कधी बाऊ नाही केला त्या गोष्टीचा, की असं पार्थ करतोय तिच्यासोबत म्हणून. मात्र इथे जीवाने खूप बाऊ केलेलं होतं त्यावेळेला सगळं आणि खूप वाईट वागला होता तो नंदिनीसोबत आणि आता इथे काव्याने पण खूप वाईट वागलेली असते पार्थसोबत. मात्र पार्थ तर एवढं बावळ दाखवलंय, लग्न झालेल्या दिवसापासूनच काव्या, काव्या, काव्या करतोय तो. त्यामुळे काव्यार्थ मला अजिबात आवडत नाही प्रेक्षक आणि जीवांजली पण मला तसं काय आवडत नव्हतंच पहिला. कारण आता इथे पार्थ आणि नंदिनीची जोडी खरंच खूप चांगली वाटायची पहिला. तर आता हे सगळं जे मिसकम्युनिकेशन आणि मिसमॅच केलंय खरंच खूप बघायला बेकार वाटतंय प्रेक्षक हो. कधीतरी असं व्हावं की ह्या दोघांची डिवोर्स व्हावे आणि लग्न असं उलटं-पुलटं व्हावं. काय वाटतं प्रेक्षक हो? कारण आता इथे पार्थ आणि नंदिनीची जोडी खरंच खूप छान वाटली असते बघा प्रेक्षक हो आणि जीवानी काव्याची सुद्धा. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पहिला होता का काव्यार्थच्या आधी काव्या आणि जीवाच्या जोडीचे तुम्ही फॅन होता का प्रेक्षक हो? कमेंट करून नक्की सांगा. मला तर पार्थ आणि नंदिनीची जोडी पण खूप जास्त आवडायची. पण आता बघता असं वाटतं की जीवा आणि नंदिनीची जोडी खरंच खूप चांगली दाखवली आहे. म्हणजे त्यांना आता खूप छान सेन्सिबल कपल असं दाखवत आहेत आणि आता दोघेही खूप छान एकमेकांना समजून घेत आहेत वगैरे. मात्र काव्यार्थचं आता तसं नाही बघा प्रेक्षक हो. कारण काव्यार्थच्या केसमध्ये तर उलटच आहे सगळं. अजूनही तेच भांडण चालू आहे. मांजर, बोका हेच सगळं चालू आहे आणि काय समजूतदारपणा नाही, काय नाही, काय नाही. तर प्रेक्षक हो तुम्हाला पण तसंच वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. काव्यार्थ जोडी तुम्हाला कशी वाटते आणि काव्यार्थ आणि शिवांगिनीमध्ये तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो स्टार प्रवाहावरती सगळे सिरियल्स आता बदलायला लागले त्यांचे टायमिंग्स वगैरे. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं पण कमी TRP आहे, मात्र मागच्या आठवड्यापेक्षा जास्त आहे. तर काय आता बघावं लागेल ही सिरियल बंद पडणार आहे की रिप्लेस होणार आहे बघावं लागेल प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो स्टार प्रवाहावरची आवडती जोडी तुमची कोणती आहे? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जीवानंदिनी आवडतात, काव्या पार्थ आवडतात, तुम्हाला युगंधर आनंदी आवडतात, की तुम्हाला दुसरी आणि कोणती जोडी आवडते? जसं की ऊर्जा शौर्य आवडतात, की अजून कुठली म्हणजे ईश्वरी आणि आडव आवडतात? कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षक आणि तुम्हाला रोमॅन्टिक व्हिडिओज बघायला आवडतील का ह्या जोडप्यांची? ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षक आम्ही तसे व्हिडिओज घालायचाही प्रयत्न करू. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक आताचा हा प्रोमो 18 आणि 19 मेच्या दरम्यान दाखवला जाईल. तर आम्ही आमच्या या चॅनलवरती लवकरात लवकर त्याचे अपडेट्स देऊ, म्हणजे एपिसोड आम्ही लगेच अपडेट करू. तर त्यामुळे प्रेक्षक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेमचे फॅन असाल तर आमच्या पेजला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षक आजच्या या प्रोमोसाठी इतकंच होतं. तर आमच्या चॅनलला असंच सबस्क्राईब करत राहा, प्रेम देत राहा आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे तसं आमच्या चॅनलला बदलू पण. तर प्रेक्षक तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर आजच्या ह्या प्रोमोसाठी इतकंच.